तर मुंबईच्या वांद्र्यामधील अनधिकृत पाडकामाचा बदला घेण्याचा कट रचला जातोय का असा सवाल उपस्थित झालाय। या पार्श्वभूमीवर मुंबई एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या संयुक्त कारवाईमध्ये हुजेफाला 3 दिवसांची ट्रान्झिट कोठडी सुनावण्यात आली आहे। डी कंपनी आणि पाकिस्तानच्या ISI कनेक्शन प्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हुजेफा पाकिस्तानी गँगस्टर्सच्या सांगण्यावरून दिल्लीमध्ये हल्ला करायला तयार झाला होता। वांद्र्यातल्या पाडकामाचे व्हिडिओ देखील आरोपीनं पाकिस्तानमध्ये असलेला कथित हँडलर शहजाद भट्टीला पाठवल्याचा आरोप आहे। पाकिस्तानमधील शहजाद भट्टी आणि हुजेफाचे थेट संबंध असल्याच्या आरोपावरून आज हुजेफला अटक करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।